हाय, हॅलो, नमस्कार. आज आम्ही बनवली कुरडयाची भाजी. आता तुम्ही म्हणणार ही कुरडयाची भाजी तर नाही आहे. आता त्यासाठी व्लॉग पण पूर्ण बघावं लागेल की नाही. आता सकाळी-सकाळी मला खूप जास्तच भूक लागली होती. त्यामुळे इकडे मी नाश्त्यामध्ये शेवळ्या बनवून घेतल्या. छान नाश्ता वगैरे करून घेतला. आता स्वयंपाक तर सकाळलाच होऊन जाते, पण आज मला कुरडयाची भाजी खायची होती. त्यासाठी इकडे मी कुरडयाला थोडा पाण्यामध्ये भिजत घातला आणि कांदा, टोमॅटो चिरून छान याची फोडणी घालायला घेतली. आता ही भाजी आपल्या नॉर्मल भाजीसारखीच करावी लागते, पण त्यानंतर मी थोडा कुरडीला पाण्यातून बाहेर काढून ठेवलं आणि इकडे छान भाजीला फोडणी घालून घेतली आणि खरं सांगायचं म्हणजे ही भाजी खायला खूपच छान लागतात. मी तर हिला पोळीसोबत कमी आणि कोरडीच जास्त खाल्ली, कारण ही खायला खूपच छान लागत होती आणि दिसायला पण एकदम मॅगीसारखीच दिसत होती. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. सायंकाळची अंघोळ वगैरे करून दिली आणि छान फ्रेश झाला आणि याचा मूड खूप जास्त मस्तीमध्ये होतं. त्यामुळे हा माझ्यासोबत खूप जास्त मस्ती करायला लागला. आता सर्व म्हणतात ना, बाळाचं बालपण एकदाच येते. त्याचे छान मोमेंट कॅप्चर करायचे. मी तर माझ्या बाळाचे फोटोज, व्हिडिओज छान कॅप्चर करून ठेवते आणि त्यासोबत जेवढा टाईम स्पेंड करायचा आहे, तेवढा करून घेते. पण याची एक रिॲलिटी अशी आहे, की याला दिवसभर याचे नखर किती पण मी सांभाळणार, याचे नखर किती पण मी झेलणार. पण शेवटी याचे बाबा ड्युटीहून आल्यानंतर याला एक क्वेश्चन करायचा, की श्रीनय कोणाचा आहे? तर तो फक्त बाबाचा सांगतो. तर हे ऐकून मला हसायला पण येते आणि खूप जास्त चीड पण येते. आणि या काकांनी मात्र याला एवढं जास्त लाडावून ठेवला, की आम्ही कधी पण काकाला फोन करून चॉकलेट, आईस्क्रीम बोलवतच असतो. याला चॉकलेट खायला दिलं आणि मला थोडं बाहेर जायचं होतं, कारण आता ऊन खूप जास्त तापतात. त्यामुळे माझे दुपारचे कामं टाळून सायंकाळलाच बाहेर जात असते आणि याला कुठं नेलं बाहेर फिरायला म्हणजे माझ्या खिशाला चांगलाच चुना लागत असते. आम्ही कोणत्या पण कोपऱ्यामध्ये कशाचा ना कशाचा शोध लावतच असतो आणि काही नाही मिळालं तर आम्ही खायचं तरी घेऊन मागतच असतो. चला तर माझ्यासाठी एवढंच. आणि आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर लवकर लाईक, कमेंट आणि फॉलो करून घ्या. बाय.